हेलो दोस्तों, कैसे हो आप लोग। आई होप सब लोग बढ़िया होंगे और एग्जाम की प्रिपरेशन भी अच्छे कर रहे होंगे। मैं हूं मानस, आपका स्वागत करता हूं जे ट्यूटोरियल्स में। और मैं स्टार्ट किया हूं कविता सीरीज, जहां पे अपने 4 वीडियो बन चुके हैं, 4 पोएम में कवर कर चुका हूं। और आज की वीडियो में पोएम नंबर 5, जो कि है स्वप्न करूं साकार, ये पोएम आपकी कवर करने वाला हूं। तो चलो कविता की ओर बढ़ते हैं। कविता क्या है? स्वप्न करूं साकार। उसके कवि कौन है? किशोर पाठक। तो चलो कविता क्या है? या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। तो पहले बता देता हूँ ये कविता किस पे आधारित है। यह कविता जो शेतकरी रहते हैं और उनके ऊपर आधारित, और युवकों के ऊपर आधारित है। जो नए युवक रहते हैं उनको क्या करना चाहिए देश के लिए, आगे ये युग को आगे बढ़ाने के लिए क्या करना चाहिए, वो बताइए कविता में। और जैसे कि आपका प्रॉब्लम आता है कि बहुत से स्टूडेंट को, जो मतलब अप्रोक्सीमेट 30-40 स्टूडेंट को मराठी समझता नहीं है, उनको थोड़ा दिक्कत आता है। तो मैं मेरी तरफ से पूरा ट्राई करूंगा हिंदी मराठी दोनों लैंग्वेज में एक्सप्लेन करने का। तो चलो कविता की ओर बढ़ते हैं। फर्स्ट लाइन में कवि क्या बोल रहा है कि या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, मतलब क्या, ये देश के ऊपर हमारा अधिकार है। क्यों अधिकार है? क्योंकि हमने यहाँ पे जन्म लिया है। या देशावर आमचा अधिकार आहे, इथे आपण जन्म घेतलाय, इथे आम्ही जन्म घेतलाय, तर इथे आमचाच अधिकार आहे। पुढे काय बोलतो कवि? नवी पिढीच्या नव्या युगाचे स्वप्न करू साकार। अपने को क्या करना है? नवी जो पीढ़ी है उनको क्या करना है? उनको फ्यूचर में अच्छा काम करना है। उनके विचार से, उनके मेहनती से युग को आगे बढ़ाना है। कवि काय बोलतो की जे जे नवी पिढी आहे त्यांना भविष्य घडवायचं आहे, त्यांना भविष्य घडून त्यांच्या विचारांनी, त्यांच्या मेहनतींनी हे युग पुढे न्यायचं आहे। हे युग कसे कुठे न्यायचं आहे? पुढे न्यायचं आहे। बघा, कवी सांगतो की हा देश आमचा आहे कारण आम्ही इथे जन्मलो आहेत। नवी पिढी देशाचे स्वप्न घडवणार आहे, नव्या विचारांनी आणि मेहनतीने नवे युग आणायचे आहे। म्हणजे कवी फर्स्ट लाईन मधून काय बोलतो? कवी संदेश काय घेतो की स्वप्न पाहायची नाहीत नुसती, तर ती साकार करायची। साकार करायचा प्रयत्न आपल्याला करायचे। जी नवीन पिढी आहे त्यांनी फक्त स्वप्न साकार नाही करायची, त्यांनी फक्त स्वप्न बघायची नाही, तर ती साकार करण्यासाठी मेहनत करायची आहे। हे कवी पहिल्या लाईन मधून सांगतोय। सेकंड लाईन मध्ये काय बोलतो कवी की फुला मुलांतून हसतो श्रावण। बघा, फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मय। आता इथे श्रावणचा मीनिंग कवि ने क्या घेतलाय? देखो यहाँ पे श्रावण का मीनिंग कवि ने क्या लिया है कि जो श्रावण महीने का वैशिष्ट्य क्या है? श्रावण महीने में बारिश आती है। तो कवि ने यहाँ भी उसका वही मतलब लिया है कि श्रावण मतलब बारिश, बारिश किंवा पाऊस, पाऊस। देखो, फुला मुलातून असतो श्रावण म्हणजे काय? कवी काय बोलतो की जेव्हा श्रावण येतो, श्रावणामध्ये पाऊस पडतो, तेव्हा काय फुलं येतात निसर्गामध्ये, आपण अन्न पिकू शकतो, निसर्गाला एक उत्साह येतो, निसर्गामध्ये एक वेगळंच वातावरण येते, एक प्रसन्न करणारे वातावरण निर्माण होते। मातीचं हो मंगल तन्मय, तन्मयचा अर्थ काय इथे? शरीर आणि मन। काय? तन म्हणजे शरीर, आणि मन म्हणजे मन, हृदय आणि मन। बघा, कवी बोलतोय की मातीचे मंगल तन्मय म्हणजे जेव्हा पाऊस पडेल तेव्हा माती ही कशी बनेल? सुपीक बनेल। सुपीक म्हणजे काय? ज्या जमिनीवर आपण पीक घेऊ शकतो त्याला सुपीक बोलतात। तर तेव्हा मातीला पण कसं होईल? बरं वाटेल, एकदम निसर्गामध्ये एक आनंद, एक उत्साह निर्माण होईल। तो कवी यही बोल रहा है कि ये लाइन से क्या बोल रहा है कवि कि जब बारिश आएगी श्रावण महीने में क्या होती है? बारिश होती है। तब निसर्ग में पूरा दृश्य एक कैसा होगा कि वहाँ पे झाड़ फूल वो सब फूलेंगे और सगळीकडे आनंद पसरेल। सब जगह क्या फैलेगा? आनंद आएगा सब जगह। पावसामुळे माती सुपीक बनते, त्यामुळे माणसाचं मनही प्रसन्न बोलते। काय बोलतो कवी की पावसामुळे माती ही सुपीक बनते आणि त्यामुळे आपल्यालाही आनंद होतो, कारण की तिकडे अन्न पिकतो आणि तेच अन्न आपण खातो। तेच कवी किशोर पाठक सेकंड लाईन मध्ये बोलतोय। आता पुढच्या लाईन मध्ये काय बोलतो की चैतन्याची फिरी सुदर्शन, शेतामधून फिरवू मोती, धन हे अपरंपार। बघा, या ठिकाणी कवीने मोती याचा अर्थ काय घेतलाय? मोती म्हणजे अन्न, मोती म्हणजे अन्न किंवा धान्य, धान्य। आणि अपरंपार म्हणजे, अपरंपारचं मीनिंग काय आहे की ते कधीच संपू नाही शकत, ते कधीच संपू नाही शकत, न संपणारे। काय? न संपणारे। कवि क्या बोल रहा है इसमें कि अपने को क्या लेना है?
एक जो शेत होता है वहां से जो हम लोग अन्य धान्य निकालते हैं वो एक मोती जैसा ही है। क्या है? वो एक मोती जैसा ही है। देखो कवि क्या बोल रहा है की शेतामुळे जीवनात नवीन ऊर्जा येते। जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय होते, शेतामध्ये एक नवीन ऊर्जा येते, तो पीक घेण्यासाठी एकदम रेडी राहतो। शेतकरी पिकून देशाला समृद्ध करतो। काय करतो? शेतकरी शेत पिकून देशाला कसं करतो? समृद्ध करतो। आणि समृद्ध करून ते धान्य म्हणजे कसे? मोतीच आहेत, ते मोत्यासारखेच धान्य। धान्य म्हणजे काय? मोतीच। कारण की ते खाऊनच आपण जगतो, आपण सर्वाइव्ह करतो त्याच्यावर। त्यामुळे ही संपत्ती कशी आहे? कधी न संपणारी आहे। निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे आपल्यासाठी, की जसं की आपण मातीमध्ये अन्न पिकू शकतो, डोंगरातून पाणी घेऊ शकतो। आता झाडांचे किती उपयोग आहे? तुम्हाला खूप उपयोग आहे, तुम्हाला माहितच असणार। हे आपल्याला निसर्गाने दिलेले एक वरदानच आहे, तेच कवी बोलतोय। नेक्स्ट लाईन मध्ये कवी काय बोलतोय? या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते। बघा आपल्याला काम तर करायचंच आहे, यंत्रांनी पण काम करायचं आहे आणि हातांनी पण। जिथपर्यंत आपण श्रमशक्तीचे उपयोग करत नाही तिथपर्यंत काहीच नाही होणार। म्हणजे तुम्ही काम काही केलंच नाही तर त्या कामाचं काय, ते काम होणारच नाही। तुम्हाला स्वतःहून मेहनत घ्यायची आहे। बघा काय बोलतो? काम करणाऱ्या हातांनी यंत्रे चालतात, मेहनत हीच खरी शक्ती आहे। फक्त मशीन नाही तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला हात पण चालवायचे आहे, आपल्याला कष्ट सुद्धा करायचे आहेत। फक्त मशीन चालवूनच होत नाही। मशीन चालवून आणि चालून तुम्हाला पैसे भेटेल, दौलत भेटेल, पण तुम्हाला अन्न भेटणार नाही। आजपर्यंत कोणतीच अशी मशीन तयार नाही झाली की जे अन्न पिकू शकते। त्यामुळे आपल्याला मशीन सोबतच, यंत्रासोबतच आपल्याला स्वतःचे हात पण करायचे आहेत, हातांनी कष्ट करायचे आहेत, तेव्हाच आपण जगण्यासाठी अन्न हे करू शकतो। कामाशिवाय प्रगती शक्य नाही। नेक्स्ट लाईन मध्ये कवी काय बोलतोय? बघा, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा। हे तुम्ही शब्द आहेत ना, हे लिहून घ्या, तुम्ही नोट करून घ्या बुक मध्ये, मी इरेज करतो। नेक्स्ट लाईनीमध्ये कवी काय बोलतो? उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार। काय? आभाळावर घुमूया ललकार। बघा उद्योगामुळे काय झालंय? उद्योगामुळे देश हे वेगाने पुढे चाललंय। उद्योगामुळे देश वेगाने पुढे चाललाय। विकास थांबत नाही, तो सतत चालू आहे। काय? विकास सतत चालतोय, तो सतत चालूच राहणार आहे। आपण मोठी प्रगती करायला हवी, देशाचं नाव उंचवायचं आहे आपल्याला काय करायचं? आपल्याला देशाची प्रगती करायची आहे, देशाचं नाव मोठं करायचं आहे आणि हीच प्रगती पुढे न्यायची आहे, हेच कवी बोलतोय। नेक्स्ट लाईन मध्ये कवी काय बोलतोय? की हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट। काय? हजार आम्ही एकी बळकट म्हणजे आपल्याला काय? एकता, एकी ठेवायची आहे आपल्याला। हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, सर्वांचे हो एकच मनगट। कवी काय बोलतो यांमध्ये? आपल्याला एकी ठेवायची, वेगवेगळे असूनही एकत्र आलो पाहिजे आपल्याला। एकी हीच खरी शक्ती आहे। सगळ्यांनी एकाच उद्दिष्टासाठी काम केलं पाहिजे। सगळ्यांनी काय? एकच उद्दिष्ट ठेवून आपल्याला काम करायचं आहे। एकत्रित प्रयत्नाने देश मजबूत होतो। बघा सगळ्यांचे विचार सेम असतील तरच देश पुढे जाऊ शकतो। सगळ्यांचं उद्दिष्ट एकच असेल तरच देश पुढे जाऊ शकतो। नाहीतर 4 लोक असतील आणि त्याच्यामध्ये तिघांचे मत वेगवेगळे असणार तर त्यामुळे काय होतात? भांडणी होतात, एकी राहत नाही। त्यामुळे आपण पुढे जाऊ नाही शकत। हेच कवी किशोर पाठक या लाईन मधून सांगतोय। नेक्स्ट लाईन मध्ये काय आहे? नेक्स्ट लाईन मध्ये कवी काय बोलतोय? शक्तीची झडते नौबत, घराघरांतून जन्म घेतसा तेज नवा अवतार। म्हणजे काय? शक्तीची झडते नौबत म्हणजे आणि घराघरातून जन्म घेतेस तेज नवा अवतार। प्रत्येक घरातून एक नवा टॅलेंट येत असतो पुढे। प्रत्येक घरातून एक नवा टॅलेंट येत असतो पुढे। हेच कवी सांगतोय आपल्याला। काय? देशाची ताकद सर्वत्र जाणवते, प्रत्येक घरातून नवा कर्तृत्ववान लोक पुढे येतात। काय होतो? प्रत्येक घरातून नवे कर्तृत्ववान लोक पुढे येतात। नवीन विचार आणि आत्मविश्वास निर्माण होतो, नवीन विश्वास येतो, नवीन विश्वास येतो, नवीन काय येतो? नवीन विचार येतात, नवीन आपल्याला आत्मविश्वास निर्माण होतो। हेच कवी या लाईनीमधून सांगतात। नेक्स्ट लाईन मध्ये कवी काय बोलतोय? की या विश्वासाची विषप संपदा जपू काढवू आम्ही लाकदा। या विश्वाची विषप संपदा जपू वाढवू आम्ही
काय पुढे, आम्ही लाकदा. कवी या लाईनीमध्ये काय बोलतोय की निसर्ग आणि देशाची संपत्ती कशी आहे, अमूल्य आहे. निसर्ग आणि देशाची संपत्ती अमूल्य आहे, ती आपल्याला काय करायची आहे, ती आपल्याला जपायची आहे. निसर्गाला आपल्याला जपायचं आहे. निसर्गाने आपल्याला खूप सारे वरदान दिलेत, ते वरदान आपल्याला घालवायचे नाही आहेत. आपण त्याची राख करायची आहे, आपल्याला ते सांभाळायचे आहेत. फक्त वापरायचं नाही तर वाढवण्याची गरजही आहे. बघा इथे काय लिहिलंय, ही निसर्ग जपण्याची आपली जबाबदारी आहे. ते फक्त वापरायचे नाही आहे तर ते आपल्याला पुढं पण न्यायचे आणि त्याची रक्षा पण करायची आहे. हेच खरे देशप्रेम आहे, हेच खरे देशप्रेम आहे. हेच कवी किशोर भटक या लाईनमधून बोलतो. आणि शेवटच्या लाईनमध्ये कवी काय बोलतोय, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. हस्त शुभंकर हवा एकदा, हस्त शुभंकर हवा एकदा, देशाचे करू जय जयकार. देशाला योग्य दिशा देणारे हात हवेत, देशाला योग्य दिशा देणारे हात हवेत. कारण सगळे मिळून देशाचे भविष्य उज्ज्वल करू शकतो. आपण एकच माणूस एकच असेल तर तो देशाचे भविष्य उज्ज्वल करू नाही शकत जेवढे 10 जण असतील. त्यामुळे आपल्याला एकच उद्दिष्ट ठेवून देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे, देशाला पुढे न्यायचं आहे. मग देशाच्या यशाचा आनंद साजरा करू शकतो आपण. मग काय करू शकतो, देशाचा यशाचा आनंद पण आपण साजरा करू शकतो. आता या कवितेमध्ये तुम्हाला मी प्रत्येक लाईनचा अर्थ एक्सप्लेन केला. तर मेन कवितेचा विषय काय आहे हे मी तुम्हाला का सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला. का, कारण की तुम्हाला एक कविता येते आणि दुसरं काय येतो, फक्त कवितेचं नाव येतं, त्यावर 5 टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला अर्थ विचारला जातो 2 मार्क्सला, 2 मार्क्सला कवितेचा विषय, 2 मार्क्सला तुम्हाला आवडण्याचे कारण, 1 मार्क्सला कवी किंवा कवयित्रीचं नाव, आणि 1 मार्क्सला तुम्हाला शब्दांचे अर्थ पण विचारतात. म्हणजे कवितेचा विषय 1 मार्क्सला किंवा शब्दांचा अर्थ 1 मार्क्सला, 2 पैकी 1 मार्क्सला विचारतात आणि 1 2 मार्क्सला विचारतात. कवितेचा विषय बघा काय, तर या कवितेमधून तुम्हाला काय समजलं तेच लिहायचं आहे. कवीने कोणाची उपमा केलेली आहे, शेतकऱ्यांची आणि निसर्गाची. अजून कोणाची उपमा केलेली आहे, तसेच कवीने काय बोलले की नव्या पिढीला काय करायचं आहे, देशाला पुढे न्यायचं आहे, त्यांना भविष्य घडवायचं आहे. बघा शेती, उद्योग आणि कष्टकरी माणसांमुळे देश कसा पुढे जातो हे सांगितले आहे. नवी पिढी एकीने काम करून देशाचं भविष्य उज्ज्वल करू शकते. नवी पिढी काय करू शकते, एकीने एकजुटीने काम करून देशाचे भविष्य उज्ज्वल करू शकते. देशाची संपत्ती जपणे आणि वाढवणे ही आपली जबाबदारीच नाही तर आपले कर्तव्य पण आहे, हे कवी या कवितेतून सांगतात. अजून भारताला प्रगत राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणे हा या कवितेचा मुख्य विषय आहे. बघा 4 पॉईंटमध्ये मी लिहिलेत. 2 मार्क्सला क्वेश्चन आला तर मी तुम्हाला सिंपल बोललो, 4 पॉईंट लिहायचे किंवा 2 मोठे पॉईंट लिहायचे, सिंपल आहे. पुढे काय, कविता आवडण्याचे कारण, कविता का तुम्हाला आवडली तेच तुम्हाला लिहायचं की या कवितेमध्ये कवीने आम्हाला खूप सारे संदेश दिले आहे. जसे की नवी पिढीला भविष्य घडवायचं आहे, भारताला एक चांगला देश बनवायचा आहे. अजून काय बोलतात, निसर्ग जपण्याची ही आपली जबाबदारी आहे, हे कवीने सोप्या शब्दात आपल्याला समजून सांगितलं आहे. अजून काय काय बोललेत कवितेत, जे तुम्हाला समजते ते लिहायचं. बघा देशप्रेमाची भावना जागवते हे संदेश दिला आहे. शेती, मेहनत आणि मेहनती माणसाचे महत्त्व या कवितेतून किशोर पाठक हे सांगतायत, म्हणून ही कविता मला आवडली आहे. नवी पिढी आणि उज्ज्वल भविष्याचा सकारात्मक संदेश. बघा नवी पिढीला भविष्य घडवायचं हे असे सकारात्मक विचार घेऊन कवींनी या कवितेमध्ये ते खूप सोप्या शब्दामध्ये एक्सप्लेन केले आहे. हे त्यामुळे मला ही कविता आवडते. अजून 4th पॉईंट तुम्ही काय लिहू शकता, 5th पॉईंट प्रगती आणि कष्टाचे महत्त्व सांगितले आहे की देशाची प्रगती कशी झाली पाहिजे आणि यंत्रासोबतच कष्टाचे पण किती महत्त्व आहे हे पण कवीने या कवितेमधून सांगितले आहे. त्यामुळे ही कविता मला आवडते. नेक्स्ट काय, नेक्स्ट बघा, नेक्स्ट सिंपल आहे, शब्दांचे अर्थ. जे कठीण शब्द आहेत तेच मी इथे लिहाय. श्रावणची उपमा काय केले कवींनी, श्रावणाची उपमा केले पावसाळा. मंगल म्हणजे काय, मंगल म्हणजे शुभ. तन्मन म्हणजे शरीर आणि मन. चैतन्य म्हणजे उत्साह. सुदर्शन म्हणजे शक्तीचे चक्र. मोती म्हणजे धान्य. ललकार म्हणजे आवाहन. वैभव संपदा म्हणजे नैसर्गिक संपदा. हस्त शुभंकर म्हणजे योग्य मार्ग दाखवणारे हात. तर तुम्हाला मी प्रत्येक लाईनचा अर्थ सांगितलेला आहे, प्रत्येक पूर्ण कविता एक्सप्लेन केली आहे. त्याच प्रकारे तुम्हाला जे कवितेचा विषय आहे, कविता आवडण्याचे कारण, शब्दांचे अर्थ सगळं सांगितलं आहे. तर आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही JR ट्युटोरियल्सच्या ऑफिशियल इंस्टा पेजवर मेसेज करा, तिकडे प्रॉब्लेम शेअर करा किंवा माझा पर्सनल
पर्सनल आहे इंस्टा पेज, इंस्टाचा ID, तिथे पण तुम्ही मेसेज करू शकता. मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर.